जनककन्या सीता. सीता हे रामायणातील एक अद्वितीय पात्र आहे. सीतेच्या जन्माविषयी अनेक वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. सगळ्यात जास्त प्रचलित कथा अशी आहे की बिहार प्रांतातील एक भाग प्राचीन काळी मिथिला म्हणून ओळखला जायचा. आजही तेथील ब्राह्मण स्वतःला मैथिली म्हणून ओळखतात. मिथिलेत जनक नावाचा राजा राज्य करीत होता. तो राजा असून महर्षी होता, गृहस्थी असून वैरागी होता. मोठमोठे ऋषीमुनी देखील त्याच्या राज्यसभेत जायचे, राजाबरोबर चर्चा करायचे. एकदा त्याच्या राज्यात दुष्काळ पडला. प्रजेचे होणारे हाल पाहून राजाला खूप दुःख झाले. दुष्काळाचे निवारण करण्यासाठी ऋषीमुनींनी राजाला यज्ञ करण्याचा सल्ला दिला. यज्ञ समाप्त झाल्यानंतर ऋषींच्या सल्ल्यावरून राजा स्वतः सोन्याचे नांगर घेऊन शेत नांगरायला उभा राहिला. प्रजेच्या हितासाठी तो एका साधारण शेतकऱ्यासारखा काम करू लागला. राजा शेत नांगरून परत जात असता त्याला एक सुंदर बालिका शेतात पडल्या पडल्या खेळताना दिसली. राजाच्या मनात मायेचा पाझर फुटला. राजा त्या कन्येला राजमहालात घेऊन आला. राणीच्या ओटीत त्या कन्येला टाकल्यावर राणीच्या मनातही ममता उचंबळून आली. ती म्हणाली, आजपासून ही मुलगी माझी आहे. राजाने राज्यात दवंडी पेटवली. शेतात जी कन्या सापडली आहे तिच्या आईवडिलांचे नाव माहीत नाही. जर कुणी पुढे आले नाही तर ती मुलगी आजपासून आमची होईल. वेगवेगळ्या ग्रंथात सीतेच्या जन्म आणि संगोपनाविषयी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तरी मोठ्या प्रमाणात विद्वान सीता जनक राजाला शेतात सापडली होती या गोष्टीला दुजोरा देतात. जनक राजाची पुत्री म्हणून जानकी या नावानं ती ओळखली जायची. मिथिलाची राजकन्या असल्यामुळे मैथिली आणि जनक राजा देहभानाच्या पलीकडे जाणारा विदेही म्हणून सीता वैदेही म्हणूनही ओळखली जाते. सीतेला इतिहास, पुराण, धर्मशास्त्र व नीतीचे शिक्षण देण्यात आले होते. सीता गुणी होती, विनयी होती, ऐश्वर्यशाली होती. सीतेविषयी बालकांडात लिहिले आहे की जानकी संसाराची निर्मिती करू शकते, परिपालन करू शकते आणि लय पण करू शकते. रामचरितमानसमध्ये सीतेच्या 2 रूपांविषयी लिहिलेले आहे. एक आहे लीला करणारी सीता, ज्यात चरित्र लीला आहे, तर दुसरी आदिशक्ती अंबा जानकी. जानकी धरतीच्या उदरातून प्रकट झालेली आहे. धरती म्हणजे क्षमा, क्षमेच्या पोटी सीतेचा जन्म झाला आहे. जानकी क्षमेची मूर्ती आहे. सीतेचा दुसरा गुण आहे विनय आणि प्रेम. वाल्मिकी सीतेच्या चरित्राला महत्त्व देतात. सीता स्वयंवराची गोष्ट तर आपण जाणतोच. रामाने शिवधनुष्याची प्रत्यंचा चढवली आणि सीतेने रामाच्या गळ्यात वरमाला घातली. रामाचा राज्याभिषेक होण्यापूर्वीच कैकेयीने 3 वर मागितल्याचा प्रसंग घडला. त्यानंतर रामाला वनवासात जावे लागले. ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे. रामाने त्याला वनवासात जावे लागणार असल्याची बातमी सीतेला सांगितली. तेव्हा ती म्हणाली, तुमच्याशिवाय मी राहू शकणार नाही. जेथे राघव तेथे सीता. तेव्हा राम तिला समजावतात की हे बघ, वनात कष्ट आहे, संकटे येतील, असुरक्षितता असते, म्हणून तुला वनवासात घेऊन जाणे
योग्य नाही. तेव्हा उत्तरादाखल सीता म्हणते, हे नाथ, माझ्या वडिलांनी आपला जावई म्हणून स्वीकार केला तेव्हा त्यांना ही गोष्ट जराही माहीत नव्हती की आपण फक्त देहानेच पुरुष आहात, मानसिकतेने नाही. आपण जर एकटेच गेला तर लोक काय म्हणतील की आपल्यात तेज आणि पराक्रम नाही. आपल्या मनाला असे का वाटते की तुम्ही माझे रक्षण करू शकणार नाही, म्हणून तुम्ही मला बरोबर नेत नाहीत काय? सीतेने ही गोष्ट इतक्या नम्रपणे सांगितली की ती रामाच्या मनात खोलवर उतरेल. चित्रकूट सोडल्यानंतर दंडकारण्यात निवास करण्यासाठी राम, लक्ष्मण, सीता जातात. तेव्हा दंडकारण्यात खर, दूषण इत्यादी राक्षस ऋषींच्या यज्ञात विघ्ने आणत होते. हे समजल्यावर राम त्या राक्षसांचा नाश करण्याचा निर्णय घेतो. त्यावेळी सीता म्हणते, या जगात 3 मोठे दुर्गुण आहेत. एक खोटे बोलणे, दुसरे परस्त्री गमन करणे आणि तिसरा ज्याच्या बरोबर आपले वैर नाही त्याच्या प्रती हिंसक वागणे. दंडकारण्यात राक्षसांबरोबर आपला काही वैरभाव नाही. त्यांचा वध करावा हे सत्कृत्य नाही. आपण येथे वनवासी आहोत आणि हिंसा आपल्यासाठी अधर्म आहे. त्यावर राम म्हणतो, आपण क्षत्रिय असल्यामुळे ऋषींच्या यज्ञात बाधा आणणाऱ्या राक्षसांचा वध करणे हा आपला धर्म आहे. असे म्हणून तो सीतेचे म्हणणे मान्य करीत नाही. कांचन मृगाचा प्रसंग आपण सर्वजण जाणतो. राम कांचन मृगाच्या पाठीमागे जातो आणि नंतर रामाच्या आवाजात लक्ष्मण आणि सीतेच्या नावाची आर्त हाक ऐकू येते. सीता लक्ष्मणाला रामाच्या मदतीला जा असे सांगते, पण लक्ष्मण सीतेला एकटे ठेवून जाण्यास तयार नसतो. त्यावेळी सीतेसारखी पतिव्रता अशोभनीय असे शब्द वापरते. ती म्हणते, तुझा भाऊ संकटात आहे पण तू त्याच्या मदतीला जाण्याचे नाही म्हणतोस. तुझ्या मनात माझ्याबद्दल मोह उत्पन्न झाला आहे. तुला तुझ्या भावाविषयी प्रेम नाही. तू मला प्राप्त करू इच्छितो. तू अनार्य, क्रूरकर्मा, कुलक्षणी आहेस. रामावर आपत्ती आली याचा तुला आनंद वाटतो आहे. मला प्राप्त करण्यासाठीच तू आमच्या बरोबर वनवासात आला आहेस असे वाटते. लक्ष्मणासाठी तर काय, कोणाही व्यक्तीसाठी असे शब्द मनावर आघात करणारे आहेत. परंतु कदाचित रामावरच्या अतिप्रेमामुळे सीता असे बोलली असावी. त्यानंतर सीतेचे हरण झाले. रावण सीतेला प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो, पण ते निष्फळ ठरतात. सुग्रीव, हनुमान आणि वानर सेनेच्या मदतीने राम सीतेला शोधून काढतो. राम आणि रावणात भीषण युद्ध होते. रावण मारला जातो. सीता रामाजवळ येते. त्यावेळी राम तिला कठोर शब्दात म्हणतो, रावणाने तुझे अपहरण केले होते. त्या अपमानाचा बदला म्हणून मी त्याचा नाश करून तुझा उद्धार केला आहे. रावणाने तुला त्याच्या हाताने उचलून नेले होते. तुझ्यासारखी सुंदर स्त्री घरात असताना तुझ्यापासून रावण कसा दूर राहू शकतो? माझ्यासारख्या श्रेष्ठ कुळातील पुरुष तुझा स्वीकार कसा करेल? तुझी जी इच्छा असेल ते तू कर. तुला जिकडे जायचे तिकडे जा. रामाचे शब्द ऐकल्यावर सीतेला काय वाटले असेल की तिच्या कानावर कोणी घणाचे घाव घालत आहे. कोणी तिच्या हृदयाला तीर मारून जखमी केले आहे. ती म्हणते, आर्यपुत्र,
साधारण पुरुष साधारण स्त्रीला बोलेल अशी भाषा बोलून तुमच्यासारखा महापुरुष माझे मन का व्यथित करीत आहे? रावणाने पाशवी बळाने माझ्या देहाला असा कोणत्याही प्रकारचा कलंकित लांछनीय स्पर्श केला असता तर मी तुमच्या समोर येऊन उभी राहिली असते का? त्यानंतर सीता लक्ष्मणाला म्हणते, कलंकित म्हणून जगण्याची मला काही इच्छा नाही. स्वामींनी माझा त्याग केला आहे. मला आता जगण्यासाठी काही प्रयोजन नाही. तुम्ही माझ्यासाठी चिता तयार करा. अग्निकुंडात देह विसर्जन करून आज माझ्यावरच्या सगळ्या कलंक आणि दुःखाचा अंत होईल. अग्निप्रवेशाच्या वेळी सीता म्हणते, जर माझे चारित्र्य निष्कलंक असेल, मन वचन आणि कर्माने कधी रामाशिवाय दुसऱ्याचा विचार केला नसेल, नियमांचे उल्लंघन केले नसेल, तर चंद्र सूर्य पृथ्वी दिवस रात्र आणि चारही दिशा जर माझे चारित्र्य जाणत असतील तर हे अग्निदेवा तू माझं रक्षण कर. सीता या परीक्षेत उत्तीर्ण झाली. स्वतः अग्निदेव प्रकट झाले. त्यांनी सीतेच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र दिले. तेव्हाच रामाने तिचा स्वीकार केला. राम सीतेसह अयोध्येला परत आले. त्यानंतर सीता गर्भवती झाली. तिला थोड्या दिवसांसाठी मुनिकन्यांच्या सोबतीने राहण्याची इच्छा झाली. रामाने तिला संमती दिली. पण त्या दरम्यान राज्यात अनेक उलटसुलट चर्चा चालायच्या. रावणाच्या अंतपुरात राहून आलेल्या स्त्री बरोबर राम कसा सुखी राहत असेल? रामाने जर अशा स्त्रीचा स्वीकार केला तर नगरवासियांचे तर पाहायलाच नको, अशी टीका व्हायची. सीतेला तपोवनात जाण्याची इच्छा आहे हे निमित्त करून सीतेला महर्षी वाल्मिकींच्या तपोवनात घेऊन जा आणि तिचा परित्याग करून ये, अशी आज्ञा राम लक्ष्मणाला देतो. लक्ष्मण रामाला खूप समजावतो, पण रामावर त्याचा काही परिणाम होत नाही. पती असलेला राम स्वतःची इच्छा पूर्ण करतोच. आनंदात मग्न असलेली सीता रथावर आरूढ होते. तिला सत्य तेव्हा समजते जेव्हा गंगा तटावर लक्ष्मण सीतेला रथातून उतरवतो आणि अचानक हुदके देत रडू लागतो. म्हणतो, हे माते, आपण माझ्या आणि रामाच्या नजरेतून निष्पाप निर्दोष सिद्ध झाली आहेस, पण लोक निंदेच्या भीतीने महाराज आपला त्याग करत आहेत. माता, आपण गंगा तटावर असलेल्या ऋषींच्या आश्रमामध्येच आता वास्तव्य करा. हे ऐकून सीता खूप दुःखी होते. स्वतःची निर्दोषता सिद्ध केली असून सुद्धा येथे यावे लागल्यामुळे सीता लक्ष्मणाला विचारते, ज्या ऋषींच्या आश्रमात मी राहणार आहे त्यांनी जर मला विचारले की रामाने तुझा त्याग का केला, तर मी काय उत्तर देऊ हे तर सांगा. सीता वाल्मिकी आश्रमात लव आणि कुश या 2 जुळ्या मुलांना जन्म देते. तमसा तटावर क्रौंच पक्षाच्या युगल जोडीचा रसभंग झाल्यामुळे वाल्मिकी व्यथित झाले आणि त्यातून रामायण महाकाव्याची निर्मिती झाली. त्या महाकाव्याचे प्रथम गान पुरुषोत्तम रामाला केंद्रस्थानी ठेवून लिहिले होते. त्यांच्याच मुलाद्वारे त्यांच्याच समक्ष एक पूर्णपणे अज्ञात कथा घडते. तो घटनाक्रम खूप रोचक आहे. गायक पुत्र पित्याच्या या जीवन क्रमाविषयी अनभिज्ञ आहेत. सीता त्यागानंतर राम अश्वमेध यज्ञ करतो.
तेव्हा त्याच्या बाजूला सीतेच्या सोन्याच्या प्रतिमेची स्थापना करतो. अश्वमेध यज्ञात इतर ऋषींबरोबर वाल्मिकी ऋषीही लव आणि कुशला त्यांच्याबरोबर घेऊन आले होते. राज्यसभेत लवंकुशाने रामायणाचे गायन केले. वाल्मिकींनी त्यांच्यातले अज्ञात संबंध प्रकट केले, सीतेविषयी सांगितले. त्यावेळी राम म्हणतो, सीता भले माझ्याकडे परत यावी, पण तिला लोकांसमोर स्वतःची पवित्रता सिद्ध करावी लागेल. रामाच्या आज्ञेनुसार सीता अयोध्येला येते. वाल्मिकींनी सीतेच्या पवित्रतेचे प्रमाणपत्र देताना म्हटले, हे राम, सीतेत थोडा जरी दोष असेल तर माझे हजारो वर्षांचे तप भस्म होईल. वाल्मिकींचे प्रमाणपत्र मिळाले तरी राम सीतेच्या शुद्धतेविषयी आग्रह धरतो. सीतेच्या पावित्र्याविषयी मला जराही शंका नाही, पण जी लोकनिंदा होत आहे ते लक्षात घेता प्रजेच्या समक्ष सीतेने स्वतःची पवित्रता सिद्ध केली तर मनाला प्रसन्न वाटेल. सगळे स्वच्छ निर्मळ असून सुद्धा रामाच्या अशा बोलण्याने सीतेला खूप दुःख झाले, अपमानकारक वाटले. आत्तापर्यंत तिने खूप दुःख सहन केले होते. पृथ्वीच्या या मुलीने दुःखाच्या प्रसंगी पृथ्वी मातेजवळ जाऊन तिच्या उदरातच दुःखमय जीवनाचा शेवटचा आश्रय म्हणून सामावून घेण्याची विनंती केली. करुण स्वरात सीता म्हणाली, माझ्या संपूर्ण जीवनात रामाशिवाय दुसऱ्या कोणाला कधीही माझ्या मनात स्थान दिले नाही. त्याच धर्मबळाच्या साठी हे पृथ्वी माते, मला तुझ्या गर्भात स्थान दे. सीतेचा आक्रोश, वेदना तिची जन्मदात्री पृथ्वी सहन करू शकत नव्हती आणि धरती दुभंगली. सीता धरतीत सामावून गेली. सीतेची कथा दुःख, पवित्रता आणि त्यागाची कथा आहे. सीता भूमिकन्या होती. ज्याप्रमाणे भूमी तिच्यावरचे अनंत ओझे काही प्रश्न न विचारता सहन करते, त्याचप्रमाणे सीतेने पण जीवनभर दुःख सहन केले पण प्रश्न केला नाही. जानकीची सहनशीलता अगाध आहे. उत्तर रामचरितम रचणारे कवी भवभूतीने लिहिले आहे की सीतेच्या धरती प्रवेशाच्या वेळेस सीता दोन्ही हात जोडून मस्तक झुकवून म्हणते, त्वमेव भर्ता न च विप्रयोगः. हे राम, भले जीवनात काहीही घडले असेल, तू मला न्याय दिला असेल, अन्याय केला असेल, त्याचा लेखाजोखा मला मांडायचा नाही. मी परमात्म्याला प्रार्थना करते की जन्मोजन्मी तूच मला पती म्हणून मिळावा, परंतु या जन्मात झालेला वियोग परत न हो. सीतेविषयी जाणल्यावर आपण एवढेच म्हणू शकतो, नारी तेरी यही कहानी, आंचल में है दूध और आँखों में है पानी. गुजराती लेखिका नीला संघवी यांच्या स्त्री एटले शक्ती या पुस्तकावरून. मराठी अनुवाद स्त्री म्हणजे शक्ती. अनुवादक शुभदा कापडणे. सतारवादन उमा निशाणदार. आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.